नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागल्या लेक्चरमध्ये आपण 2.1 सुरू केलेली होती. प्रॅक्टिस सेट नंबर 2.1 आणि त्यामध्ये प्रॉब्लेम क्रमांक 1 कंप्लीट केलेला होता. तर आता आपण प्रॉब्लेम क्रमांक 2 कडे वळू. प्रॉब्लेम क्रमांक 2 म्हणजे पेज नंबर 38 वर प्रॅक्टिस सेट नंबर 2.1 मधील क्वेश्चन नंबर 2 पाहू आपण. क्वेश्चन नंबर 2 काय म्हणतो? इन फिगर 2.17 अँगल MNP इज इक्वल टू 90 डिग्री. Segment NQ is perpendicular to segment MP. MQ equal to 9 cm. 2.17 ची डायग्राम ही आहे. MQ ची व्हॅल्यू दिलेली आहे 9 cm आणि QP equal to 4 cm. फाइंड NQ आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. तर सोल्युशन कडे वळू आपण. याच्यामध्ये दिलेलं काय आहे ते सर्वात पहिले लिहून टाकू. इन ट्रायंगल MNP अँगल MNP इज इक्वल टू 90 डिग्री दिलेला आहे. MNP इक्वल टू 90 डिग्री दिलेला आहे. सोबतच काय दिलेलं आहे? सेगमेंट NQ इज परपेंडिक्युलर हायपोटेन्यूस MP. हे सर्व आपल्याला गिवन मध्ये दिलेलं आहे. गिवन मध्ये दिलेलं असल्यामुळं हे गिवन आपण त्याचं रिझन लिहिलेलं आहे आणि यावेळेस आपल्याला याच्या अगोदर जॉमेट्रिक मीनचा एक थेरम आपण पाहिलेला आहे आणि त्या जॉमेट्रिक मीनच्या थेरमचा आपण इथे उपयोग करू. बाय थेरम ऑफ जॉमेट्रिक मीन. काय म्हणतो बाय थेरम ऑफ जॉमेट्रिक मीन? NQ is perpendicular, that means NQ square is equal to MQ multiplied by QP. Put the value. MQ ची व्हॅल्यू 9 आणि QP ची व्हॅल्यू 4. Therefore NQ square is equal to 36. स्क्वेअर आहे म्हणून आपण टेकिंग स्क्वेअर रूट करू दोन्ही साइडला. टेकिंग square root on both side. काय होईल? स्क्वेअर रूट गेट कॅन्सल. NQ इज इक्वल टू 6. तर NQ ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची होती. NQ ची व्हॅल्यू किती आलेली आहे? 6. Now we have to go for the question number 3. In figure 2.18 angle QPR is equal to 90 degree. ट्रायंगल दिलेला आहे PQR आणि त्यामधील अँगल दिलेला आहे QPR 90 डिग्रीचा. सेगमेंट PM इज परपेंडिक्युलर टू QR दिलेला आहे. M इज बिटवीननेस ऑफ Q अँड R दिलेला आहे. PM ची व्हॅल्यू 10, QM ची व्हॅल्यू 8 अशी दिलेली आहे. यावरून आपल्याला फाइंड आउट करायची आहे QR ची व्हॅल्यू. तर आपल्याला QR ची व्हॅल्यू इथे फाइंड आउट करायची आहे. तर जे दिलेलं आहे ते सर्वात अगोदर लिहून टाकू. काय दिलेलं आहे? इन ट्रायंगल. कोणता ट्रायंगल आहे? PQR. अँगल QPR 90 डिग्रीचा दिलेला आहे. सेगमेंट PM इज परपेंडिक्युलर टू इट्स हायपोटेन्यूस QR. हे आपल्याला गिवन दिलेलं आहे. जर अशी व्हॅल्यू दिलेली असेल तर अशा वेळेस आपण काय करतो? बाय थेरम ऑफ जॉमेट्रिक मीनचा उपयोग करायचा आहे. म्हणून लिहायचं बाय थेरम ऑफ जॉमेट्रिक मीन. आता बाय थेरम ऑफ जॉमेट्रिक मीन काय म्हणतो? परपेंडिक्युलर असलेला स्क्वेअर होतो म्हणजे PM चा स्क्वेअर. PM स्क्वेअर इज इक्वल टू QM मल्टिप्लाइड बाय MR. QM मल्टिप्लाइड बाय MR. पुट द व्हॅल्यू. PM ची व्हॅल्यू 10 स्क्वेअर. QM ची व्हॅल्यू 8. MR ची व्हॅल्यू माहित नाही म्हणून MR ॲज इट इज. 10 चा स्क्वेअर 100 is equal to 8 multiplied by MR. Therefore MR is equal to 100 divided by 8. 8 1 चा 8. 8 1 चा 8. Remaining 2. Carry 0. 8 2 चा 16. Remaining 4. Carry point. 8 5 चा 40. म्हणजे MR equal to 12.5.
again we have to given that m is betweenness of q and r. Therefore, by betweenness theorem, we have to write here qr is equal to qm plus mr. Now we have to put the values. Therefore, qr is equal to qm ची व्हॅल्यू 8 आणि mr ची व्हॅल्यू आपण शोधलेली आहे 12.5. Therefore, qr is equal to 8 plus 12.5, that is 20.5. We have to go for the question number 4. In question number 4, there will be the given figure will be given and there will be the some information about the figure. We have to find out the rp and ps, the value of rp and ps. See figure number 2.19. Find rp and ps using the information given in triangle psr. psr हा ट्रायंगल दिलेला आहे आणि काही इन्फॉर्मेशन दिलेली आहे. त्या इन्फॉर्मेशनचा उपयोग करून आपल्याला rp ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे आणि ps ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची आहे. तर अशा वेळेस आपल्याला जे दिलेलं आहे इन्फॉर्मेशन मध्ये ते लिहून टाकायचं. काय दिलेलं आहे इन ट्रायंगल सोल्युशन मध्ये लिहायचं. हे काय दिलेलं आहे इन ट्रायंगल PSR. काय दिलेलं आहे अँगल P is 90 degree. अँगल RPS is equal to 30 degree आणि अँगल S हा 90 डिग्री दिलेला आहे. अँगल PSR is equal to 90. मग उरलेला अँगल हा 30 चा असेल, हा 60 चा असेल, तर उरलेला अँगल म्हणजे R हा कितीचा असणार ऑटोमॅटिकली 60 चा. कारण की आपल्याला माहित आहे द सम ऑफ मेजर ऑफ अँगल ऑफ ए ट्रायंगल इज 180. एक 30 चा एक 90 चा 120 झाले तर उरलेला अँगल हा 60 चा असतो. हे आपल्याला माहित आहे. म्हणून अँगल PRS इज इक्वल टू 60 डिग्री. रिझन काय रिमेनिंग अँगल ऑफ ए ट्रायंगल. Therefore, triangle PSR is a 30, 60, 90 triangle. जर तो 30, 60, 90 चा असेल तर आपण काय करतो त्याचाच थेरम उपयोगात आणतो. Therefore, by using 30, 60, 90 triangle theorem. आता 30, 60, 90 ट्रायंगल थेरम काय म्हणतो साइड अपोजिट टू 30 डिग्री इज हाफ ऑफ द हायपोटेन्यूज. आता 30 समोरील साइड कोणती आहे SR इज इक्वल टू हाफ ऑफ द हायपोटेन्यूज. हायपोटेन्यूज कोणती आहे PR. रिजन अपोजिट साइड अपोजिट साइड ऑफ 30 डिग्री और साइड अपोजिट टू 30 डिग्री. पुट द व्हॅल्यू SR ची व्हॅल्यू 6 दिलेली आहे. 6 इज इक्वल टू हाफ ऑफ PR. Therefore, PR is equal to 6 multiplied by 2. 2 by 1 that is 2. इथे करून घेऊ 2 by 1. Therefore, PR is equal to 6 multiplied by 2. Therefore, PR is equal to 12. ही पहिली व्हॅल्यू आपली फाइंड आउट केलेली आहे. PR म्हणा किंवा RP म्हणा दोन्ही व्हॅल्यू सारखे आहे. म्हणजे इथे लिहू शकतो PR is equal to RP is equal to 12. Now we have to go for the second value. How to find out the second value? PS ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. PS. आता ही व्हॅल्यू फाइंड आउट करत असताना हा अँगल होतो 60 चा. मग 60 च्या अपोजिट साइड ही कशी असते √3/2 टाइम्स ऑफ द हायपोटेन्यूज. म्हणजे आपण इथे लिहायचं आहे
opposite side opposite to 60 degree. Side opposite to 60 degree is under root 3 by 2 times of the hypotenuse. Side opposite कोणती आहे? PS is equal to root 3 by 2 times of the hypotenuse, that is hypotenuse PR. Reason, side opposite to 60 degree. Put the value. PS is equal to root 3 by 2. PR ची व्हॅल्यू आपली निघालेली आहे 12. ती तिथे पुट अप केली 12. Therefore 2 1 चा 2, 2 6 चा 12. PS is equal to root 3 multiplied by 6. Therefore PS is equal to 6 root 3. We have to go for the question number 5. In question number 5 there will be the one of the activity. The question will be for the finding AB and BC with the help of information given in the figure. Complete the following activity. There will be the activity and we have to find out the values of the activity. The figure is given. Triangle ABC is a right angle triangle, but two sides of a triangle are congruent. Therefore we can say that it is the isosceles right angle triangle. Now we have to find out the following activity. आता या फॉलोइंग ऍक्टिव्हिटी मध्ये आपल्याला सॉल्व करायचं आहे. काय सॉल्व करायचं आहे? AB इक्वल टू BC. द गिवन मध्ये दिलेला आहे AB इक्वल टू BC, दोन्ही कॉन्ग्रुएंट आहे. म्हणजे इथे आपण सांगू शकतो गिवन आयसोसेलेस ट्रायंगल आहे. अपोजिट अँगल ही कशी असतात? कॉन्ग्रुएंट असतात. अपोजिट अँगल हे कॉन्ग्रुएंट असतात. मग एक अँगल 90 चा आहे तर अपोजिट अँगल हे 45 चे होतील. तर आपल्याला 45 आणि 90 ट्रायंगल थेरम आपल्याला माहित आहे. काय म्हणतो? इफ ए acute angle of a right angle triangle are 45 degree, then each of the perpendicular side is 1 by root 2 times of the hypotenuse. आता इथे 1 by root 2 times of the hypotenuse सर्वात पहिले तर लिहा लागेल इथे अँगल BAC कितीचा झाला? अपोजिट साइड ऑफ ए ट्रायंगल 45 चा. BAC हा कितीचा होईल? 45 चा. मग 45 90 काय म्हणतो आपला? जर 45 90 चा ट्रायंगल दिलेला असेल तर त्याने परपेंडिक्युलर केलेल्या साइड्स हे त्याच्या कर्णाच्या वर 1/2 वर्गमुळात 2 पट असते. म्हणजे परपेंडिक्युलर साइड AB इक्वल टू BC इज इक्वल टू root 1 by 2 1 by root 2 times of the hypotenuse. 1 by root 2 times of the hypotenuse. आता AC ची व्हॅल्यू इथे पुट अप झालेली आहे म्हणजे इथे काय राहील? 1 by root 2. सेम 1 by root 2. root 2 get cancel. Now there will be the 1 multiplied by 2 पूर्ण करायची आहे. Now we have to go for the question number 6. आणि क्वेश्चन नंबर 6 काय म्हणतोय आपल्याला? Find the side and the perimeter of a square whose diagonal is 10 cm. आता स्क्वेअरचा पेरिमीटर आणि साइड आपल्याला फाइंड आउट करायची ज्याची डायगोनल 10 cm असेल. समजा मी एक स्क्वेअर काढतोय आणि स्क्वेअरला नाव देतोय ABCD. आता स्क्वेअर म्हटला तर each angle is right angle आणि त्याचा डायगोनल समजा एक डायगोनल घेतला AC, त्याचा डायगोनल आहे 10 cm. तर तेच आपल्याला सपोजिशन मध्ये घ्यायचं आहे. तर याच्या सोल्युशन मध्ये आपण येऊ. लेट quadrilateral ABCD be a square. AC equal to 10 cm. आता AC ची व्हॅल्यू आपल्याला माहित आहे, डायगोनल दिलेला आहे. सर्वात पहिले आपल्याला साइड फाइंड आउट करायची. मग साइड कोणत्या असतात? स्क्वेअर आहे तर स्क्वेअर कसा असतो? ऑल साइड्स आर कॉन्ग्रुएंट.
सपोज AB ची साइड घेतली मी x सेंटीमीटर, तर BC काय होणार आहे x सेंटीमीटर. म्हणून लेट AB इक्वल टू BC इक्वल टू x सेंटीमीटर. प्रत्येक साइड 1 सेंटीमीटर होणार आहे. आता आपल्याला काय एक ट्रायंगल तयार झालेला दिसतो. इन ट्रायंगल ABC. इन ट्रायंगल ABC इज अ राइट एंगल ट्रायंगल. तर लिहायचं इन ट्रायंगल ABC अँगल ABC इज इक्वल टू 90 डिग्री. आता 90 डिग्री आहे. जर एखादा ट्रायंगल असेल आणि त्याचा एक अँगल 90 डिग्री असेल तर आपण नॉर्मली उपयोगात काय आणतो पायथागोरस थेरम. बाय युजिंग Pythagoras theorem. काय होतो Pythagoras theorem? In a right angle triangle, the square of hypotenuse is equal to sum of square of remaining two sides. आता hypotenuse चा स्क्वेअर AC स्क्वेअर is equal to AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर. काय उपयोग आणलेला आहे Pythagoras चा थेरम. आता इथे व्हॅल्यू पुट अप करू आपण. AC ची व्हॅल्यू 10 स्क्वेअर, AB ची व्हॅल्यू x स्क्वेअर, BC ची व्हॅल्यू x स्क्वेअर. नाउ 10 चा स्क्वेअर 100 इज इक्वल टू x स्क्वेअर प्लस x स्क्वेअर. x स्क्वेअर प्लस x स्क्वेअर 2x स्क्वेअर इज इक्वल टू 100. मल्टिप्लिकेशन मध्ये आहे तर डिवाइडिंग 100 डिवाइडेड बाय 2. Therefore, x square is equal to 2 1s are 2, 2 5s are 10, carry 0, 50. आता स्क्वेअर आहे तर आपल्याला x ची व्हॅल्यू म्हणजे ती झाली साइड, तर आपल्याला टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड. Square root get cancelled. That is equal to root 50. Therefore, x is equal to 25 multiplied by 2. 25 चा square root 5, 5 root 2. x ची व्हॅल्यू आपण फाइंड आउट केली. आता x ची व्हॅल्यू काय घेतली होती आपण AB ची व्हॅल्यू आणि BC ची व्हॅल्यू. Therefore, AB is equal to BC equal to 5 root 2. आता AB काय it is a side of a square. Therefore, side of a square is 5 root 2 सेंटीमीटर. सर्वात पहिली जी व्हॅल्यू फाइंड आउट करायची होती ती साइड आपण ना फाइंड आउट केलेली आहे. आता आपल्याला फाइंड आउट करायचं आहे पेरिमीटर ऑफ स्क्वेअर. नाउ पेरिमीटर ऑफ ए स्क्वेअर हे फाइंड आउट करत असताना आपल्याला त्याचा फॉर्म्युला माहित आहे. पेरिमीटर ऑफ स्क्वेअर इज इक्वल टू 4 टाइम्स ऑफ द side of a square. Perimeter of a square is equal to 4 multiplied by side. 4 multiplied by side ची व्हॅल्यू किती आहे 5 root 2. 4 5 20, 20 root 2 सेंटीमीटर. म्हणजे दुसरी व्हॅल्यू जी होती ती पेरिमीटरची आपण फाइंड आउट केलेली आहे. Now we have to go for the question number 7. In figure 2.21, angle DEFE is equal to 90 degree. FG is perpendicular to ED. FG is perpendicular to ED. Segment GD is equal to 8. FG equal to 12. That are the given. We have to find out the value of EG. EG, that means that value. FD, that value. And EF, that one. Now, firstly, we have to find out the value of EG. How to find out the EG? आपल्याला काय दिलेलं आहे ते लिहून टाकायचं. इन ट्रायंगल DFE अँगल DFE इज इक्वल टू 90 डिग्री. आणखी काय दिलेलं आहे DFE हा 90 डिग्रीचा अँगल दिलेला आहे. सोबतच परपेंडिकुलर ई दिलेला आहे आपल्याला. लिहायचं मग सेगमेंट FG
is perpendicular to hypotenuse DE. दिलेला आहे. That is the all are given. Now by theorem of, आता perpendicular दिलेला आहे तर कोणता theorem उपयोगात आणतो आपण? Geometric means. By using theorem of geometric mean. Geometric mean चा theorem काय म्हणतो? FG square is equal to DG multiplied by GE or EG. FG square is equal to DG multiplied by EG. Put the value. FG ची value 12 square. DG ची value 8 multiplied by EG. 12 चा square 144 is equal to 8 multiplied by EG. Therefore, EG is equal to 144 divided by 8. 8 ones are 8. 8 ones are 8. Remaining 6. Carry 4. 8. 8 eights are 64. Therefore, EG is equal to 18. First value we have to find out by using the. Now we have to go for the find out the value of second one. FD. FD. आता FD म्हटलेला आहे DGF. हा एक ट्रायंगल घेऊ. इन ट्रायंगल DGF. D angle DGF is 90 degree. Therefore, by using आता 90 degree दिलेला आहे. Normally we have to use the Pythagoras theorem. By using Pythagoras theorem. Pythagoras theorem काय आहे? Square of the hypotenuse DF square किंवा FD square is equal to perpendicular sides square, remaining sides square, sum of square of remaining sides. FG square plus DG square. FG square plus DG square. Put the value. We have to putting the value. Now FG ची value 8. FG ची value 12. 12 square. DG ची value 8. 8 square. 12 चा square 144 आणि 8 चा square 64. That is equal to 4 plus 4 8. 0. Carry 1 208. ही झाली व्हॅल्यू कायची? FD स्क्वेअर ची. ही व्हॅल्यू झाली FD स्क्वेअर ची. आता FD स्क्वेअर आहे टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड. Taking square root on both sides. Therefore, FD is equal to root 208. That is equal to that 208. That means the 16 multiplied by 13. 16 चा square root 4. 4 root 30. He is the value FD. We have to find out the value of FD by using the Pythagoras theorem. Now we have to go for the find out the value of EF. आता EF ची व्हॅल्यू जेव्हा आपल्याला फाइंड आउट करायची आहे तर EF कुठे येतं ते पाहायचं आहे. मग EF इथे आलेला आहे तर अशा वेळेस आपल्याला ट्रायंगल कोणता भेटला? EGF. कोणता ट्रायंगल आहे? EGF. आता EGF ही व्हॅल्यू भेटलेली आहे. ही व्हॅल्यू EG किती आलेली होती आपली? EG किती आलेली होती? 18. आणि FD किती आलेली आहे आता? 4 रूट 30. आपल्याला व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे EF ची. EF ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. तर आपल्याला दोन व्हॅल्यू इथे माहित आहे या ट्रायंगल मध्ये EGF. म्हणून इन ट्रायंगल EGF
angle EGF is equal to 90 degree. Again 90 degree आहे तर by using Pythagoras theorem. By using Pythagoras theorem. आता Pythagoras theorem चा उपयोग करायचा आहे opposite to 90 degree, that is the hypotenuse. EF square is equal to remaining two sides कोणत्या आहे EG square plus GF square. आपण उपयोगात आणतोय पायथागोरसचा थेरम आणि व्हॅल्यू इथे पुट अप करायची आहे. EG ची व्हॅल्यू किती आहे 18 आणि GF ची व्हॅल्यू आहे 12. Therefore EF square is equal to EG ची व्हॅल्यू 18 square plus GF ची व्हॅल्यू 12 square, that is equal to 18 चा स्क्वेअर 324 आणि 12 चा स्क्वेअर 144, that is equal to 4 plus 4 8, 4 plus 2 6, 1 plus 3 4, 468. आता 468 ला आपल्याला कन्वर्शन करायचं आहे किंवा ही झाली व्हॅल्यू आपली EF चा स्क्वेअरची, टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड. EF square root get cancel, root of 468. आता 468 ला आपल्याला बायफर्गेट करायचं आहे, दॅट इज 13 चा विचार केला तर EF इज इक्वल टू 13 मल्टीप्लाइड बाय 36. Therefore EF is equal to 36 चा स्क्वेअर रूट 6 रूट अंडर रूट 13. अशा प्रकारे ही EF ची व्हॅल्यू इथे फाइंड आउट झालेली आहे. आता EF ची व्हॅल्यू आपण इथे पुट अप करून देऊ 6 रूट 13.